काय मैत्रिणी तेच तेच अशी छोटी पर्स वापरून आलाय ना कंटाळा. आता बघा हे आपल्याला कसं ज्वेलरी वगैरे आपण घेतलं की नाही, आपल्या असं आपण इयरिंग्स घेऊ किंवा अंगठी वगैरे काही घेतलं की नाही, आपल्या असं बघा छोटे पॉकेट मिळते. ह्या पण कसं ह्या पॉकेटचा आपण उपयोग करत असतो, म्हणजे छोटे चिल्लर्स वगैरे पैसे वगैरे ठेवण्यासाठी आपण पर्समध्ये वगैरे करत असतो. कारण डायरेक्ट आपण पर्समध्ये काही पैसे वगैरे ठेवत नाही, मग असं आपल्याकडे असते ना. मग बरेचदा आपण हे वापरतो, कंटिन्यू वापरून झालं की मग असं हे खराब होते ना. मग आपण तेच तेच वापरून आपल्याला कंटाळा येतो. तर चला त्यासाठी युनिक काहीतरी मी तुम्हाला छान असं छोटीशी हे चेनचा वापर करून मी तुम्हाला छोटंसं पॉकेट शिवून दाखवणार आहे. आता हे बघायचे हे चेन जर चांगली आहे का, चेन ही चांगली असेल ना तर ही चेन खोलून घ्यायची, नसेल तर तुम्ही दुसरी चेन घेतली चालेल. ही चेन छान आहे, ही चेन मी तुम्हाला खोलून ना छान असं थोडक्या साईड छान असं पॉकेट शिवून दाखवणार. तर हाय नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात अगोदर जे माझे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघते आणि जे नवीन व्हिडिओ ते सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सपोर्ट करत राहा आणि जसं माझं 500 सबस्क्रायबर होत आले तसे माझे 1000 सबस्क्रायबर मला सपोर्ट करा. आणि एकदम सहज सोपं छान असं मी तुम्हाला दाखवणार. त्यासाठी बघा मी घेतलेलं हे बघा हा कपडा घेतलेला आहे. सगळ्यात अगोदर आपण चेन बघूया, चेन जेव्हा आपण मग कपडा घ्यायला हे चेन घेतलेलं आहे. आणि शॉपिंग फक्त छोटंसं मी असा तुकडा घेतलेला आहे. तुम्हाला इथं छोटंसं तुम्ही कॅरवेचा वगैरे वापर केला तरी चालेल, किंवा जाड वगैरे तुम्ही घेतलं जसं पाहिजे तसं. तुम्हाला जाड वगैरे डबल लेअर पाहिजे असेल तरी घेतलं चालेल. एवढंच मी कपडा घेतलेला आहे. आणि इथे छान असं आपण खोलून घेऊया. तर चला मी तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करत जावा. तुम्ही कमेंट करत नाही. आणि युजफुल छान असं मी सांगणार आहे बघा. बऱ्याच वेळा आपण असं आणि काय होतं, जरी आपण हे पॉकेट गेले ना आपल्याला पैसे मोजायला बाहेर गेले की नाही, पण ही जरी तुम्हाला आता आपण असं कसं होतं हे पॉकेट आपण पर्समध्ये वगैरे ठेवत असतो, पण अजून काही बाईक आहेत ना असे ते पॉकेट वगैरे ना छोटंसं हे छान ते वापर करते बरं का. असं करतात. आता मी पण बघा हे ज्वेलर्सच आहे, मी त्याचा छान असा उपयोग केलेला आहे. मी हे वापरतो, पण आता हे खराब झालं तर चला आपण पहिल्या ह्याची चेन काढून घेऊया. काय असं पैसे वगैरे आपण काही पावत्या वगैरे आपण ह्याच्यात काही तर असं आपलं इमर्जन्सी ठेवत असतो ना, ते पहिलं काढून घेऊया. आणि पहिल्यांदा बघा पहिल्यांदा आपण चेन काढून घेऊया व्यवस्थित. चेन जर चांगली असेल तर तुम्ही आता वापर करणार नसेल तर तुम्ही दुसरी चेन घेतली तर चालेल. कारण परत ना आपण एवढ्या मेहनतीने शिवणार, परत ना चेन खराब झाली ना तर काहीच पॉकेटचा उपयोग होणार नाही. कारण कसं चिल्लर वगैरे ठेवायचं म्हटलं का नाही, कसं चेन वगैरे पॅक बंद असली का नाही चिल्लर पडायची शक्यता नसते. आणि व्यवस्थित बघा हवाचं ह्याच्यानं मोठी चेन पाहिजे, मोठी मग घेतली तर एवढी चेन घेते. चेनीचं आपण मेजरमेंट बघून घ्यायचं किती आहे, त्या मापानुसार आपण कपडे घेणार आहे. चेन आहे 5.5ची, तर त्या मापानुसार आपण कपडा कट करून घेऊ. या तुम्हाला सांगते. तर हा कपडा घेतलेला आहे आपण. पहिलं चेनचं मेजरमेंट बघून घेतं बरोबर होते का, आपल्या चेन पुरली पाहिजे बरोबर, त्यानुसार बघून घ्यायचं. आणि आपण कपडा घेऊया कट करून. जेवढं तुम्हाला बारीक पाहिजे तेवढा म्हणजे तुम्हाला जेवढा आता रुंदीला तर आपण काही चेनी एवढाच घेणार, पण उंचीला जेवढा तुम्हाला कपडा पाहिजे तेवढा घेतला तर चालेल. व्यवस्थित काय कट करून घेऊया. तो काही कट करून घेतलेला आहे. आता हे बघा शिल्लक राहील. मी शॉपिंग बॅगचा पहिला पण उपयोग छान असा. शॉपिंग बॅगचा मी पाण्यासाठी म्हणजे आपण हातात आपल्याला बॉटल वगैरे घ्यायचं त्यासाठी मी छान असं भन्नाट उपयोग सांगितला आहे. म्हणजे शॉपिंग बॅगचा तोच राहिलेला कपडा आहे, त्याचा छान असा उपयोग करणार आहे. एवढाच राहील तुकडा, तो पहिला आपण खालच्या साईडनं कट करून घेऊया. बऱ्याच वेळा आपण कुठं गेलं का नाही आपण दुकानात वगैरे, आपल्याला ड्रेस वगैरे घेतला काही घेतलं का नाही आपलं असं शॉपिंग बॅग मिळते, तर बऱ्याच प्रश्न आपल्याला काय करते त्याचा छान उपयोग करून मी युजफुल छान असं बघा बॉटलसाठी मी दाखवलेलं आहे. छान असं ठेवून बघायचं बरोबर येते का एकसारखं. वाटत असलं तर साईडला जरा जॉईन वगैरे दिलं तरी चालेल. तर व्यवस्थित आपण या साईडला जरा जॉईन करून घेऊया. मेजरमेंट बघून घ्यायचं व्यवस्थित एवढं. आता बरोबर व्यवस्थित ह्याच्यावर असं ठेवायचं आपण आणि त्याला उभ्या आडव्या स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला उभ्या आडव्या नसेल ना तर आहे असं साईडनं फक्त जोडलं तरी चालेल. आता ह्या साईडनं पण अजून एक देऊया. जरी तुम्हाला उभा आडवं स्टिच करायचं नसेल ना तर नाही केलं तरी चालेल, आहे असं ठेवलं तरी चालेल. हो का साईडनं पूर्ण आपण हे जोडून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा आपण शॉपिंग बॅगचं आहे ते कट करून घेऊया.
छान असे हे करून घेतलेले. आता हे बघा, ही घेतलेली आहे चेन लावायची आहे. सगळ्यात अगोदर बघायचं का चेन व्यवस्थित हो का सरळ ठेवायची, एक ह्याच्यावर व्यवस्थित त्याच्यावर अशी चेन ठेवून घ्यायची एकसारखी आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायची. थोडक्या साहित्यात छान असे बघा आपले पर्स होणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं छोटंसं पॉकेट प्रवासासाठी आपल्याला किलो वगैरे ठेवायचं नाही. आता आपण जरी नसलो ना वापरत तरी जुन्या काळातल्या पहिल्या महिला अजून वापरतील बरं का. हे असं असते बाबा, हे सोन्या चांदीला वगैरे आपण गेलं का नाही की आपल्याला असे छोटे छोटे बॅग नंतर त्या करून ठेवत असतात, म्हणजे पॉकेटसाठी वगैरे आपलं छान. हे बघा ह्या साईडने शिलाई केलेली आहे. तर काय करायचं आता, हे बघा धाग्यावर निघालेले आहेत ना, तर हे असं आतल्या साईडला सरायचं आणि ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, चेनमध्ये वगैरे धागे वगैरे येत नाही. त्यामुळे एवढी एक काळजी घ्यायची. ओके, व्यवस्थित असं सारून घ्यायचं आतल्या साईडला आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. हे धागे वगैरे काय होतं मग चेनमध्ये आले का नाही, चेन वगैरे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे एवढी एक काळजी घ्यायची. तर तुम्हाला हवा असलं तुम्ही इथून जरी वाटते ना तर तुम्ही इथून अजून एक कपडा लावला तरी चालेल. छान असं लावून झालेलं आहे. तसे ह्या साईडला आपण लावून घेऊया व्यवस्थित एकसारखी. आता बघा अशी ठेवायची चेन आणि व्यवस्थित लावून घेऊया, किंवा अशी ठेवली तर चालेल. जसे तुम्हाला ॲडजस्ट होईल अशी ठेवली तरी चालेल. व्यवस्थित असं ठेवायचं, त्याच्यामुळे स्टिच करून घ्यायचं. शिलाई करून घेतली, व्यवस्थित शिलाई आली का बघून घ्यायचं. जसे ह्या साईडला आपण आतल्या साईडला शिलाई करून घेतो तशी ह्या साईडला पण घेऊया. म्हणजे काय होतं, धागे वगैरे आपले चैनीत येत नाहीत, नाही तर चैन वगैरे लवकर मग खराब होते. व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. आता धाग्यावर असं ते कट करून घ्यायचे. फुल छान असं पॉकेट हो का केलेलं आहे आपण. आता बघून घ्यायचं का व्यवस्थित. छान असं का आपलं हे झालेलं आहे. आता काय करायचं, जसं पाहिजे तसं ठेवायचं. असं पण ठेवलं तरी चालेल. छान असं पॉकेट बघा व्यवस्थित असं. आणि खालच्या साईडने बघा आपण आता हे असं ठेवलेलं आहे. ह्या दोन्ही साईडने आपण जरा चौकोन कट करून घेऊया व्यवस्थित एकसारखं. आणि एकसारखं कट करून घ्यायचं. कट करून घेतलेलं आहे. आता पहिलं आहे असं ठेवायचं आणि ह्याच्यावर आपण स्टिच करून घेऊया व्यवस्थित. फक्त ठेवताना एकसारखं ठेवून घ्यायचं. पहिल्या साईडने शिलाई करून घेऊ व्यवस्थित. जशी ह्या साईडला शिलाई केली तशी ह्या साईडला पण शिलाई व्यवस्थित. शिलाई घेऊन घ्यायची. जर तुम्हाला हवं तुम्हाला वाटतं तुम्ही इथल्या इथं हे पण केलं तर चालेल. इथं साईडला तुम्ही बोट वगैरे पट्टी पण करू शकता व्यवस्थित. फक्त हे चेन वगैरे ठेवताना ना अशी चेन जुळवून ठेवायची आणि मग अशी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं त्याच्यावर परत एकदा, कारण शिलाई वगैरे व्यवस्थित बसली पाहिजे. चला आता बघा साईडचं कोणे वगैरे आहेत ना एकसारखं कसं ठेवायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. फक्त घेताना डबल शिलाई घ्यायची. जसे त्या साईडला केलं तसे या साईडला कसं कोणा धरायचा आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं. धाग्यावर असते ते सगळे कट करून घ्यायचे. धाग्यावर कट करून आता इथं असे करायचं.
पॉकेट ओपन करून घेऊया. आपण व्यवस्थित असं कोणी वगैरे असतील ते असे सारून घ्यायचे. सिंपल छोटंसं हो का पॉकेट आपलं तयार झालेलं आहे बघा. यूजफुल हो का. व्यवस्थित काढून घ्यायचं. आता बघा ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं हो का आपलं हो काही पैसे वगैरे असेल ते असं आपण ठेवू शकतो. चिल्लर ठेवतो आपली काही चिठ्ठी वगैरे असेल ना त्यात म्हटल्यानंतर आपण छान सुकायचं व्यवस्थित असं ठेवू शकतो. ते असं ठेवायचं बघा. पॅक करायचं आणि मस्तपैकी छान यूजफुल छान असं का पॉकेट तयार झालेलं आहे. थोडक्या साईडला छान झालेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चेन चांगली वापरली चालेल की आहे असं मी चेन ही चांगली होते ना त्याचा छान सोपे केलेलं आहे. आणि यूजफुल छान बघा छोटंसं पॉकेट तयार झाले आहे. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही असं पॉकेट तयार करा. जर तुमच्याकडे कोण असेल ना तरी हो का मी असंच काही तर करत असते. म्हणजे सासूबाईंना वगैरे असं छान असेल ना छोटंसं पॉकेट वगैरे. आपल्यावर कसं होतं आपण कसं आता हायपाय वगैरे वापरतो पण अजून जुन्या काळ्या महिला आहेत ना त्या असेच पॉकेट वगैरे वापरतात ना. तर त्यासाठी बघा छोटंसं आपलं असं पैसे वगैरे ठेवायचं म्हणलं तर छान असं बघा यूजफुल छान असं आपलं बघा पॉकेट झालेलं आहे. तर बघा यूजफुल किती पण आपलं पैसे वगैरे म्हणलं तरी छान असं बसतं आणि एकदम मऊसूत छान असं झालेलं आहे. तर तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करत जावं. मी छान असं यूजफुल सांगत जाईन. आणि जसे 500 सबस्क्रायबर होत आहेत ना तसेच माझे 1000 सबस्क्राईब होतील ना तर असंच मला सपोर्ट करतो राहा. आणि असेच नवनवे व्हिडिओ बघायचं. चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.